इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम कशी काम करते? याचं थोडक्यात उत्तर आहे, आयर्न डोम सिस्टीम ही एक सिस्टीम आहे जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये शत्रूच्या बाजूने जर रॉकेट्स येणार असतील, मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र येणार असतील किंवा तोफगोळे येत असतील किंवा ड्रोन्स वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या पल्ल्यांची येणार असतील, तर त्यांना शोधलं जातं आणि त्यांना बरबाद केलं जातं. थोडक्यात होतं काय, तर याच्यामध्ये पहिले एक वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकत्र केली जाते. मग ही माहिती कशी एकत्र केली जाते, तर रडार्सच्या मदतीने समोरून जी शस्त्र येत आहेत त्यांची माहिती किंवा जर आपली ड्रोन्स आकाशात उडत असतील तर त्यांच्या कॅमेऱ्यातनं येणारी माहिती, आपलं अवॅक नावाची विमानं असतात जी आकाशात उडत असतात त्यांच्या रडारवरनं हवेत चालणाऱ्या रडारवरनं माहिती मिळते. ती माहिती सॅटेलाईटमधून मिळणारी जी माहिती असते ती माहिती, ही सगळी माहिती एकत्र केली जाते. याचं विश्लेषण केलं जातं की नेमकं हे शस्त्र कुठलं आहे, कुठल्या रेंजवरती आहे आणि त्याला तोडण्याकरता किंवा या शस्त्राला थांबवण्याकरता आपण आपल्याकडे असलेलं नेमकं कुठलं शस्त्र हे वापरायला पाहिजे. आता आपल्याकडे शस्त्र किंवा इस्रायलकडे शस्त्र काय आहेत? इस्रायलकडे तोफा आहेत, इस्रायलकडे स्वतःचे ड्रोन्स आहेत, इस्रायलकडे स्वतःची वेगवेगळ्या पल्ल्याची आणि वेगवेगळ्या क्षमतेची मिसाईल्स आहे. ही सगळी मिसाईल्स वापरून यांना पाडलं जातं. तर आयर्न डोमचं मुख्य काम हे आहे की जो शत्रूचं शस्त्र असतं त्याला आपल्याकडून असलेल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमच्या योग्य शस्त्रांनी बरबाद केलं जातं. उदाहरणार्थ, शत्रूकडनं ड्रोन येतं आहे, त्या ड्रोनची किंमत 5,00,000 आहे, तर त्याला आपण त्याच्याहून कमी किंमत असलेल्या शस्त्रांनी बरबाद करायला पाहिजे. म्हणजे 1,00,000 किंमत असलेल्या दारुगोळांनी वगैरे, तर ते नेमकं केलं जातं. तर आयर्न ड्रोन ही अत्यंत प्रभावी अशी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स